बिग बॉसचा विजेता सूरज चव्हाण याचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये पुरंदरमध्ये पार पडला। बारामतीच्या सूरजच्या लग्नामध्ये पाहुण्यांची प्रचंड गर्दी झाली होती। कसा पार पडला हा विवाह सोहळा, कोणकोणते सेलिब्रिटी या लग्नाला उपस्थित होते, बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। सोशल मीडियावर गुलीगत किंग अशी ओळख असलेल्या सूरज चव्हाणचा विवाह सोहळा असा दणक्यात पुरंदरमध्ये पार पडला। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाचा विजेता आणि चाहत्यांचा लाडका असलेल्या सूरज चव्हाणच्या लग्नाला चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती। संध्याकाळी 7च्या सुमारास सूरजने घोड्यावरून धमाल एंट्री घेतली। वरातीची झिंग, फोटोग्राफर्स, कॅमेराचा फ्लॅश, नातेवाईकांचा आनंद, सगळं काही सिनेमॅटिक होतं। लग्न मंडपात संजना आली तेव्हा तर गर्दीच उसळली। सूरजच्या चुलत मामाची मुलगी संजना गोफणे हिच्या गळ्यात मंगलाष्टकांनंतर त्याने हार घातला। सप्तपदीसह इतर विवाहाचे विधीही पार पडले। लग्नाला उपस्थित असलेल्या चाहत्यांनी या नवदाम्पत्याला भावी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या। लग्न झालेलं बरं झालं, छान झालं। आजीदादांनी ह्यांनी मदत केली, बंगला बांधून दिला। छोटं बारीक घर होतं ती पाडलं, बंगला बांधून दिला। मग त्याचं लग्नाचं ह्याचं आपलं सगळं व्यवस्थित झालं। सगळ्या माणसांनी मदत केली, सगळ्या लोकांनी मदत केली त्याला। लय त्याने अगदी कोणच नव्हतं त्याला असं। गुलीगत किंग सूरजच्या लग्नाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होती। त्याच्या लग्नाची पत्रिका सुद्धा व्हायरल झालेली। लाडक्या सूरजचा विवाह सोहळा पाहायला परिसरातील अनेक तरुण तरुणींनी गर्दी केली होती। बिग बॉस मधील सेलिब्रिटी सुद्धा या सोहळ्याला येणार असल्यामुळे प्रचंड गर्दी झालेली। गर्दीच्या व्यवस्थापनासाठी 50 पेक्षा अधिक बॉडीगार्ड्स होते, तरी सुद्धा लग्न समारंभात होतो तसा गोंधळ उडालाच। इतक्या गर्दीत लग्न वेळेवर लागेल की नाही अशी स्थिती निर्माण झालेली। लग्नात सहभागी झालेल्या जान्हवी किल्लेकरनं ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला। जान्हवीनं हातात माईक घेऊन आलेल्या पाहुण्यांना गोंधळ करू नका असा विनंती वजा दम दिला। लग्नाला आलो त्याचं लग्न झालं, आपण लग्न लागू नये असं वाटतं का तुम्हाला? तो आपण वैदामून बसला यार, प्लीज थोडा वेळ करा। प्लीज मी तुमच्याला हात जोडून नमस्कार करतो, तुला प्लीज सांगते, प्लीज खरंच सगळ्यांची डोकी आता प्लीज विनंती करते मी तुम्हाला, प्लीज आता सुनेला बाहेर येऊया, प्लीज तुम्ही काहीच करू नका। लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे 28 नोव्हेंबरला सूरजच्या घरी झालेला हळदीचा कार्यक्रम सुद्धा जोरदार रंगला। सूरजच्या लग्नाला अक्षय कुमार, रितेश देशमुख, तमन्ना असे स्टार येतील अशी चर्चा होती। प्रत्यक्षात मात्र बिग बॉस मध्ये त्याच्यासोबत असलेले सेलिब्रिटी विवाह सोहळ्यामध्ये पाहायला मिळाले। मात्र अनेक मान्यवरांनी त्याला व्हिडिओच्या माध्यमातून आणि सोशल मीडियावरून सुद्धा शुभेच्छा दिल्या। भरपूर गर्दी, 101 माणूस होतं, हजारो लोक होती, इतकी गर्दी होती, भरपूर गर्दी होती। एका मिरीला नुसतं फोटोग्राफर आणि भरपूर असे कलाकार आले होते आणि भरपूर म्हणजे एका मिरीच्या फोटोसाठी, त्याचे फोटो काढायसाठी एका मिरीला नुसती गर्दी झाली होती। नोव्हेंबर हा महिना सूरजसाठी गुलीगत ठरला। 26 नोव्हेंबरला त्याचं स्वप्न असलेल्या घरात त्यानं गृहप्रवेश केला। बिग बॉस मध्ये बारामतीचा सूरज विजेता ठरल्यानंतर त्यानं स्वतःचं घर नसल्याची खंत व्यक्त केली होती। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला नवीन घर बांधून देण्याचा वादा केला आणि तो प्रत्यक्षात सुद्धा आणला। आज त्याला आपण सगळेजण मिळून एक चांगलं घर प्लॅन पण केलेला आहे, त्यालाही तो आवडलेला आहे। सूरज, आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, पुढच्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी तू नव्या घरात प्रवेश करायचा, हे आपला वादा आहे। सूरजच्या घरासाठी जागा निश्चित करण्यात आली। बांधकाम सुरू झालं तेव्हाही अजित पवारांनी बांधकामाच्या ठिकाणी भेट देत घर दर्जेदार व्हायला हवं अशा सूचना दिल्या। मोठा हॉल, कुटुंबासाठी खोल्या, जिम, शूटिंग रूम, मॉडर्न डिझाईनचं असलेलं हे घर तयार झालं।
अखेरीस लग्नाच्या आधी 26 नोव्हेंबरला स्वतःच्या घरात सूरजनं गृहप्रवेश केला आणि अजितदादांचेही आभार मानले. मी त्यांना भेटण्यासाठी म्हणजे मलाच भेटायचं होतं दादांना, तर म्हणजे कधी येतोय असं झालं तर दादांना भेटायला. आता बोलतात ते काम करतात, तर देव माणूस आहेत दादा. या आलिशान घरात 27 नोव्हेंबरला मेहंदीचा तर 28 नोव्हेंबरला हळदीचा कार्यक्रम पार पडला. सूरजसह त्याच्या नातेवाईक आणि त्याच्या चाहत्यांनी हळदी समारंभात नाचून गाऊन आनंद सुद्धा व्यक्त केला. मध्यमवर्गीय पार्श्वभूमी असलेल्या सूरजनं काही वर्षात घेतलेली मोठी झेप, त्याचं आलिशान घर आणि विवाह सोहळा चाहत्यांसाठी सुद्धा प्रेरणादायी ठरतोय. सूरज चव्हाणनं खऱ्या अर्थाने नाव कमावलं ते सोशल मीडिया व्हिडिओमुळे. भडक, गुलीगत, डायरेक्ट बोलणारा सूरजचा अंदाज अनेकांना भावला. रील्स, मोटिवेशनल व्हिडिओ, मजेदार कंटेंट आणि त्याचं बिनधास्त व्यक्तिमत्व यामुळे तो सोशल मीडियावर गेल्या काही वर्षात लोकप्रिय ठरला. 2018 पासून सुरू झालेला त्याचा हा प्रवास 2023 पर्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता. 2024 मध्ये बिग बॉसच्या सीझन 5 मध्ये सूरजनं एंट्री घेतली आणि ही स्पर्धा सुद्धा त्यानं जिंकली. यासोबतच उभ्या महाराष्ट्राचं मन सुद्धा त्यानं जिंकलं. बिग बॉसच्या विजेतेपदानंतरचा सूरजचा हा प्रवास ग्रामीण महाराष्ट्रातील एका सेलिब्रिटीचा प्रवास मानला जातोय. लग्नानंतरही युट्यूब शो, ब्रँड कोलॅब्स, काही OTT आणि सिनेमांमधून सूरजचा प्रवास सुरूच असेल. संजना आणि सूरज या दोघांच्याही आयुष्याचा नवा अध्याय सुद्धा यशस्वी होवो अशा सदिच्छा महाराष्ट्रभरातून व्यक्त होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.